आणि स्क्रीनवर जेव्हा तुम्ही डिबेट्समध्ये भाग घेता किंवा कुठल्याही मुद्द्यावर तुमची प्रतिक्रिया असते, तर मला असं वाटतं की जो ओघ बरीच वर्ष खासदार राहिलेले संजय राऊत यांच्याकडे असतो मीडियाचा, तर त्यानंतर काउंटर रिॲक्शनसाठी तुमच्याकडे देखील तितकाच ओघ हा मीडियाचा असतो. अ, तर हे देखील तितकंच महत्वाचं आहे की आमदार असो, खासदार असो, यांना तुम्ही उत्तर देऊ शकता किंवा त्यांना त्यांना पक्षाची भूमिका त्यांच्यासमोर तुम्ही मांडू शकता, इतका कॉन्फिडन्स मीडियाचाही आहे तुमच्यावर. नाही, शेवट कसं आहे, तुम्हाला अनुभवाने बऱ्याचशा गोष्टी कळतात, तुम्हाला शिकायला मिळतं. बाकीचे नेते कसे बोलतायत चॅनलवर. सन्मान्य राजसाहेब तर माझ्या मते आज महाराष्ट्रातला एक नंबर वनचा असा वक्ता आहे की ज्याच्या सभेला लाखोंची गर्दी होते. त्यांच्या सहवास लाभल्यामुळे असेल किंवा त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. त्याचा परिणाम तुमच्या बोलण्यावर दिसतो, वागण्यावर दिसतो, विचारात दिसतो. मला असं वाटतं राज ठाकरे हे यांनी पक्ष स्थापन केला त्याच्याही आधीपासून आपण राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून आम्ही पाहत होतो किंवा त्यांचा सहवास तुम्हाला लाभला, त्यांची साथ तुम्हाला लाभली. त्यानंतर पक्ष उभारणी असा एक मोठा निर्णय त्यांनी घेतला. पक्ष उभारताना आणि पक्ष मला असं वाटतं उभारल्यानंतर तो सस्टेन करणं किंवा त्याची धोडगौड ही चालू ठेवणं, लोकांपर्यंत सतत पोहोचवणं, ह्या सगळ्यामध्ये तुमचा देखील महत्वाचा रोल आहे आणि तो आम्ही पाहत असतो. म्हणजे तुमचा खारीचा वाटा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर ह्या सगळ्या साधारण 20 वर्षाच्या प्रवासाकडे आपण मागे वळून कसे पाहता? मला असं वाटतं की खरं सांगायचं तर 20 वर्ष अशी म्हणजे एक 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 गोष्टी घडत गेल्या आणि 20 वर्ष संपली. पण 20 वर्षात भरपूर शिकायला मिळालं. पक्षाने मला खूप काही दिलं. मी अत्यंत समाधानी आहे. ज्या ज्या जबाबदाऱ्या मला साहेबांनी दिल्या त्या पार पाडण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. अनेक वेळेला अपयशी पण ठरलो असेन, काही वेळा यशस्वी पण झालो असेन, पण माझे प्रयत्न हे 100% प्रामाणिक होते.